तर नमस्कार मित्रांनो, आपले ह्या हॉरर मिस्टेरियस आणि हिस्टॉरिकल चॅनलवर तुमचा मित्र सुशांत तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे सत्य घटना. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की हॉरर घर, हॉन्टेड घर, आणि आज पुन्हा तशीच हॉरर हॉन्टेड अशा पद्धतीची रिअल स्टोरी या ठिकाणी घेऊन आलेली आहे. ही घटना घडलेली आहे 2020 साली आणि तुमचा जो प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे मला अतिशय मोटिवेशन होतं आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर आजची स्टोरी ही बघण्यासाठी आपल्याला जावं लागेल हैदराबादमध्ये माझे एक मित्र आहेत आनंद. या आनंद यांनी ही स्टोरी या ठिकाणी शेअर केलेली आहे. तर हैदराबादमध्ये गोळकोंडा नावाचा एक फोर्ट आहे, किल्ला आहे, आणि या किल्ल्यापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर एक सुंदर घर आहे. मी सुंदर का म्हणतो, कारण की ते घर बाहेरून दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढंच आतून सुंदर. असं वाटतं की प्रत्येकाला असं घर पाहिजे असं वाटतं. आणि ह्या घराचे ओनर आहेत रमन. हे मुख्यतः रमन काय करतात की IT कंपनीमध्ये जॉबला आहेत. त्यामुळं त्यांची 2012 साली US ला ट्रान्सफर झाली. तिथं त्यांनी 8 वर्ष काढलं. 8 वर्षानंतर ते महाराष्ट्रात म्हणजे भारतामध्ये परत आले. भारतामध्ये परत आल्यावर त्यांनी काय विचार केला, आता आपलं घर हे आहेच हैदराबादमध्ये, तर त्यांनी काय ठरवलं की मुंबई या ठिकाणी आपण घर घ्यायचं आणि तिथं राहायचं. अशा उद्देशानं त्यांनी हैदराबादलं घर आहे हे भाड्याला द्यायचं ठरवलं. आता त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की ते घर आहे ते भाड्याने देऊन टाकलं. आता हे घर दिलं बँके थ्रू, म्हणजे बँकेमध्ये विविध कर्मचारी येतात, जे मॅनेजर लोक येतात, त्यांना बँके थ्रू घरं दिली जातात ते रेंटनं. तर त्या पद्धतीने हे घर बँकेकडे दिलं, जेणेकरून बँक हे घर रेंटनं देईल आणि जो पैसा येईल तो रमणलालला मिळत राहील, ह्या उद्देशाने त्यांनी केलं. तर बँक गव्हर्नमेंट एक बँक आहे आणि त्या बँकेमध्ये, बँकेचं नाव मी घेत नाही, पण त्या बँकेमध्ये मोहसिन नावाचा एक व्यक्ती मॅनेजर या पदावर रुजू झाला. आता रुजू झाल्यावर त्याला हैदराबाद ही ब्रँच मिळाली आणि बँके थ्रूच हे जे घर आहे हे घर त्याला त्या ठिकाणी मिळालं. तो मोहसिन, त्याची बायको सना आणि त्याचा 6 महिन्याचा जुनेद नावाचा मुलगा, हे तिघे त्या घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतर त्यांना अतिशय छान वाटलं, कारण की एक सुंदर अशा पद्धतीचं घर, जसं माणसाचं ड्रीम असतं त्या पद्धतीचं घर ते होतं. त्यामुळे त्यांना खूप भारी वाटलं की आपलं जे आता नवीन घर मिळालं आहे ते 1 नंबर मिळालं आहे, म्हणून ते खूप खुश होते. आला पहिला दिवस, तर त्यांनी काय केलं की पहिल्या दिवसानंतर सामान लावायचं त्यांनी प्रयत्न केला, की घरामध्ये साहित्य वगैरे लावलं. आणि त्या दिवशी खूप कंटाळा आला, कारण की आपण एखादं काम करतो तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात कंटाळा येत असतो. तशा पद्धतीनं त्यांना खूप कंटाळा आला. तर त्यांनी काय केलं, घरात जे मास्टर बेडरूम होतं त्या ठिकाणी मोहसिन, त्याची बायको सना आणि तिथंच जवळ जो छोटा पाळणा असतो त्या पाळण्यामध्ये जुनेदला झोपवलं आणि या ठिकाणी हे दोघं झोपू गेले. या ठिकाणी खरखर आवाज झाल्यानंतर सणाला आली जाग. सणा बघितली इकडे तिकडे. आणि तुम्हाला माहिती आहे की एखाद्या महिलेला मुलगा झाला तर आपला मुलगा किंवा मुलगी काही असो, आपल्या बाळावरती खूप प्रेम असतं. त्यामुळे उठल्या तिने बघितलं आपलं बाळ कुठं आहे, कारण पाळणा पण वाजलेला आवाज आला. तिने बघितलं बाळ कुठं आहे. तर जे तिचं बेड होतं त्यांचं बेडला लागून पाळणा त्यांनी ठेवला होता, तो पाळणा काय सरकलेला होता. तिने विचार केला की मी जेव्हा झोपलो त्यावेळी पाळणा मी जवळच घेऊन झोपलेलो, माझ्या बेड पाशी शेजारीच होता, आता पाळणा थोड्या अंतरावर सरकलेला आहे. मग ती या ठिकाणी म्हटली कसं सरकलं असेल. परत तिने विचार केला की मे बी असं झालं असेल की आपण अचानक उठलो आणि दिवसभर आपण काम केलं आणि अचानक उठलोय, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की पाळणा आपण जवळ ठेवलेला तो लांबच ठेवला असेल आपण. मग तिने काय केला, पाळणा परत उचलला, आपल्या बेडपाशी नेऊन ठेवला आणि पुन्हा ती त्या ठिकाणी झोपी गेली. सकाळचे 6 वाजले. या ठिकाणी सणाला आली जाग. सणाने नेहमीप्रमाणे बघितलं आपलं बाळ कुठं आहे. तर ते बाळ तिथून ते बाळाचा पाळणा काही अंतरावर सरकून जिथं घरात एक बाथरूम होतं त्या बाथरूमच्या भिंतीला जाऊन थडकलेला होता. या ठिकाणी सणा झाली शॉक. तिने लगेच मोहसिनला उठला, अरे मोहसिन उठ म्हणे. मोहसिन उठला, म्हणे तू बाळाचा पाळणा तिकडे नेऊन ठेवलास का. आता मोहसिनला पण काय आयडिया नाही. मोहसिन म्हटला की मे बी ठेवलं असेल रात्री, माझी पण मे बी काल खूप प्रेशर होतं कामाचं, म्हणून मे बी तो पाळणा मी तिकडे ठेवला असेल, पण आय एम नॉट शुअर म्हटला. आणि तिला पण वाटलं की बाबा ठेवला असेल कदाचित. तो रात्र झाली, तो दिवस संपला. त्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी पुन्हा सना आणि मोहसिन झोपी गेले आणि या ठिकाणी रात्रीचे 2-3 वाजले असतील आणि पुन्हा सणाला असं झालं की आपला जो पाळणा आहे, आपल्या बाळाचा पाळणा आहे, तो हलतोय असं तिला वाटलं.
तिनं डोळं उघडलं तर ती त्या ठिकाणी बघितली की जो बाळाचा पाळणा आहे तो पाळणा तिथून काही अंतरावर सरकलेला आहे. ज्या ठिकाणी बाथरूम आहे त्या बाथरूमच्या दरवाजापाशी जाऊन सरकलेला आहे. आणि तिचा मुलगा जो जुनेद होता तो जुनेद काहीतरी हसल्याचा किंवा खेळत असल्याचा तिला जाणवलं. ती उठली आणि लगेच त्या पाळण्याकडे गेली. पाळण्याकडे गेली. जाता जाता तिने दरवाजाच्या फटीतून, बाथरूमचा दरवाजा उघडाच होता, त्या फटीतून तिनं बघितलं तर तिच्या समोर एक 40 वर्षाचा काळा अरेबियन माणूस त्या बाळाला खेळवत असलेलं तिला जाणवलं. आता या ठिकाणी तिला कळायचं पण झालं की आपल्या घरात अचानक कुणी आलं आणि आपल्या बाळाला असं काय खेळवतंय आणि कुठल्या तरी भाषेमध्ये या ठिकाणी खेळवायचा प्रयत्न चाललेला आहे असं या ठिकाणी तिला जाणवलं. मग तिने म्हटलं की अरे काहीतरी घोळ आहे म्हणे. मग ती बरोबर मोहसिनला गेली. मोहसिनला त्या ठिकाणी उठवली. मोहसिन झोपेत होता. मोहसिनला म्हटली उठ म्हणे, तुला काय कळतं का, इकडे बघ म्हणे पहिला. तर मोहसिन उठला. मोहसिनला म्हटली चल पहिला ते बाथरूम पाशी चल म्हणे. बाथरूम पाशी गेली. तिने बघितलं तो आत काय दिसते बघ म्हटले. मोहसिननं सुद्धा ते बघितलं की एक काळा अरेबियन माणूस जो की आपल्या मुलाला अरेबियन काहीतरी बोलत आहे अरबीमध्ये आणि आपला मुलगा त्या ठिकाणी पाळण्यामध्ये त्याच्याशी खेळत आहे. त्याच क्षणी दोघांनी निर्णय घेतला. बाळाला उचललं आणि आहे त्या कपड्यानिशी गाडीची चावी घेऊन आणि मोबाईल घेऊन ते घरातून बाहेर पडले. गाडीला स्टार्टर मारलं आणि त्यानंतर तिथून 2 किलोमीटर अंतरावर एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये जाऊन ते त्या ठिकाणी राहिले. त्यानंतर ते काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी काही लोक बोलवली आणि त्या लोकांना घेऊन ते त्या घरात गेले. घरात गेल्या त्यांनी पहिला जे साहित्य आहे ते साहित्य जे आहे ते उचवलं. जे त्यांनी सेटअप केलं त्या घरामध्ये ते साहित्य पूर्ण उचवलं. दुसरं घर बघितलं त्याच दिवशी आणि दुसऱ्या घरामध्ये त्या ठिकाणी शिफ्ट झालं. आता त्या ठिकाणी त्यांना लगेच अनुभव आला, मोहसिनला, सनाला लगेच अनुभव आला. तर या घरामध्ये असं झालेलं आहे की अशा घटना 4-5 वेळा घडलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत ह्या घरामध्ये 2020 पासून सध्यापर्यंत या घरामध्ये 5 दिवसाच्या पेक्षा जास्त या घरामध्ये कुणी राहिलं नाही. घर बघायला गेलं तर अतिशय सुंदर असं वाटतं की हे घर आपल्याला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. पण जेव्हा असा अनुभव येतो तर तेव्हा त्या ठिकाणी कुणी राहत नाही. मग या ठिकाणी जो मोहसिन होतं ते मोहसिनने सांगितलं, बँकेला असं सांगितलं. बँकेशी कॉन्टॅक्ट करून त्यानं ओनरशी कॉन्टॅक्ट केला. ओनरला सांगितलं की बाबा असा आम्हाला अनुभव आलाय आणि इथून पुढे आम्ही काय या ठिकाणी राहणार नाही. तुम्ही आम्हाला जेव्हा चौकशी केली तेव्हा या घराचं असं काय सांगितलं काय नाही म्हटलं. आता रमण म्हटलं की बाबा मलाच माहित नाही, मी तुला काय सांगू म्हणे, असं काहीच नाहीच म्हणे या घरात. पण आता पहिला अनुभव आल्यानंतर त्याने काय केलं की एका पंडिताला त्या ठिकाणी बोलवलं. आता रमण हा मुख्यतः हिंदू धर्मामध्ये असल्यामुळे त्याने काय केलं, पंडिताला बोलवलं आणि पंडितला थोडी त्यातली माहिती होती. जेव्हा पंडित त्या ठिकाणी घरामध्ये एंट्री केली आणि तेव्हा पंडिताला कळाले की इथं आत्मा आहे. त्याने पंडितांनी सांगितलं म्हणे इथं आत्मा आहे, पण हे जे आहे हे माझ्या हाताच्या वरचं आहे, म्हणजे हे मी करू शकत नाही. यासाठी एखादा मुस्लिम व्यक्ती असतो, म्हणजे मुस्लिम मस्जिदमध्ये जो असतो त्याला सांगावं लागेल. मग त्या मुस्लिम मस्जिदमध्ये जे असतात ना त्यांना काय म्हणतात, तर त्यांना सांगितलं त्या ठिकाणी आणि त्या मस्जिदवाल्यामधल्या त्या व्यक्तीला बोलवून आणण्यात आलं. तो त्या ठिकाणी आला, तो आत आला. तो आत आल्यानंतर त्याने काही प्रक्रिया केली आणि त्यानंतर त्याने ह्या ठिकाणी सांगितलं की या घरामध्ये म्हणे एक अरबी व्यक्तीची आत्मा राहतो आणि हा आत्मा काहीही करू शकतो. त्याला या घराविषयी प्रेम चढलेलं आहे. तुम्ही 10 वर्ष झालं, 8 ते 10 वर्ष झाले या घरामध्ये राहिलेला नाही. त्यामुळे आता हा अरबी व्यक्तीचा आत्मा आहे, हा या घरामध्ये राहतो आणि त्याला या घराविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की हे घर सोडून जायचं नाही आणि तो इथेच राहणार आहे. तो कुठेही राहणार नाही, तो इथेच राहणार आहे आणि मलाही याच्याविषयी तोडगा काही करता येणार नाहीये. तर बघा तुम्ही काय करायचं असं त्या व्यक्तीने त्यांना या ठिकाणी जो रमण आहे या रमणला सांगितलं. आता या ठिकाणी रमणने काय केलं, तो म्हटला मी एक काम करू शकतो म्हणे, तुम्हाला ताबीज वगैरे देऊ शकतो बांधून, जे की तुम्ही या घराला बांधा आणि जेव्हा तुम्ही ताबीज बांधा एक 2-3 वर्ष या घराला ताबीज बांधून राहील तर 2-3 वर्षानंतर मे बी हा आत्मा, शक्यता नाही पण असं होऊ शकतं की हा आत्मा इथून निघून जाईल. रमणलाही पटलं. तर रमणनं 2020 ते 2023 सालापर्यंत या घराला
ताबीज बांधलं होतं आणि त्याचबरोबर घराच्या बाहेर बाजूस एक बोर्ड लिहिला होता, हे घर अपशकुनी आहे, या घरात कुणीही जाऊ नये, तुमच्या जीवाला काही धोका झाला तर आम्ही जबाबदार नाही, असं या ठिकाणी ती पाटीही लावली होती. त्यानंतर या घरापाशी कोणी गेलेलं नाही. परत 2023 साठी रमणने विचार केला, आता 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष झालं, तर हे घर पुन्हा रेंटने देऊन टाकूया. पण पुढे तसं मागं पुन्हा त्या घरामध्ये झालं. त्या घरामध्ये जे लोक आले त्यांना 2-3 दिवसामध्येच अशा भयानक भुताटकीची जाणीव झाली आणि त्यांनाही तो अरबी माणूस दिसला. स्वतःचा जीव प्रत्येकाला प्रिय असतो, त्यामुळे त्या व्यक्तीनं घर आहे ते सोडलं आणि त्या ठिकाणून तो व्यक्ती निघून गेला. असं 3 वेळा झालं आणि करंटली सद्यस्थितीला आज जी तारीख आहे, आजच्या तारखेला 2 दिवसापूर्वी एक व्यक्ती त्या ठिकाणी राहायला गेलेला आहे. काय माहीत तो व्यक्ती किती दिवस त्या ठिकाणी राहील, डोंट नो, कारण की 2025 आहे. त्या घरात तो व्यक्ती राहील की नाही राहील सांगता येत नाही. तर अशाही प्रकारची घरे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो. आणि असंच जाणवलेलं आहे की आतापर्यंत ज्या स्टोरीमध्ये जे मी रिसर्च केलेलं आहे, तर यामध्ये मला असं जाणवलेलं आहे की मुख्यतः ही जी भुताटकी वगैरे लोक असतात, ही मुख्यतः रात्रीच्या वेळी लोक नाही म्हणताना भुताटकी जे आहेत ते रात्रीच्या वेळी वावरतात. त्यांची जिच्यामध्ये पॉवर जास्त असते रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी जाणं खरोखर चुकीचं आहे. तर जेव्हा घर घेताय तेव्हा मेक शुअर करा की आपण नुसता घरच घेत नाही तर त्या घरामध्ये हिस्ट्री त्या ठिकाणची जाणून घ्या. तर मित्रांनो, आजची जी स्टोरी आहे, ही स्टोरी तुम्हाला कशी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जावो.